लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. पुसद येथे सर्वपक्षीय सभेत अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली. दिलेला शब्द पाळणारा माझा मुख्य मार्गदर्शक महाराष्ट्राने गमावला. बातमी पुसद येथून. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे विमान अपघातात निधन 28 जानेवारी रोजी झाले व काल दिनांक 29 जानेवारी रोजी विद्याप्रतिष्ठान बारामती येथे त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पुसद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सर्वपक्षीय श्रद्धांजली सभेचे आयोजन पुसद येथील अग्रवाल मंगल कार्यालय येथे करण्यात आले होते. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व त्यांच्यासोबत अकाली निधन झालेले इतर यांनाही या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. ही सभा राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. यावेळी सदबाराव मोहटे, डॉक्टर मोहम्मद नदीम, शरद मैद, उमाकांत पापिनवार, ॲडव्होकेट विश्वास फवरे, आरतीताई फुफाटे, विनोदजी विल्हेवार, रवी ज्ञानचंदानी, मोहम्मद सनी, जैनुल भाई, सिद्दीकी, दीपक परिहार, सय्यद इस्तियाक भाई, राजन मुखरे, दीपक आसेगावकर, रेश्मा लोखंडे इत्यादींसह अनेक मान्यवरांनी यावेळी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय चव्हाण यांनी केले तर आभार प्रदर्शन प्राध्यापक नरेंद्र जाधव यांनी केले. मी निवडून आल्यानंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा मुंबईला पोहोचलो, दादांनी मला सांगितलं, तुला 23 मध्ये करू शकलो नाही, पण आता करतोय, फक्त कोणाला सांगू नको. म्हणजे शब्दाला जगणारा माणूस आणि शब्दावर टिकणारा माणूस आणि शब्द दिला तर त्याच्यासाठी काहीही करणारा माणूस. खरं म्हणजे मी कॉलेजच्या काळात स्वर्गीय सुधाकररावजी नाईक साहेब गेले तेव्हा त्याच्यातून सावरायला मला 10 वर्ष लागले. नंतर राजकारणाची पट्टी ही व्यवस्थित आली आणि तेव्हा आता असं वाटलं की सन्माननीय दादांच्या रूपात मला एक मार्गदर्शक, एक राजकीय गुरु मिळाला. तेही ईश्वरांनी आपल्याजवळ त्यांना बोलून घेतलं. पण मी एवढं ठामपणे सांगू शकतो की त्यांचे विचार आपल्या मनात आहेत आणि त्यांच्या विचारांनी समोर चालायला पाहिजे. ते मला ते सांगायचे, त्याची एक अंमलबजावणी आजपासून मी सुरू केलेली आहे. मी मागच्या 5-6 महिन्यात 3 ते 4 वेळा, माफ करा मी थोडंसं अधिकचा वेळ घेतोय, श्रद्धांजली कार्यक्रम लवकर व्हायला पाहिजे, पण 5 ते 6 महिन्यात मागच्या मी 3 ते 4 वेळेस आजारी पडलो तिथे. आणि दादांच्या मीटिंगमध्ये माझा निरोप जायचा की मी नाही येऊ शकत, मी आजारी आहे. आणि जेव्हा मी दादाला भेटायला गेलो, दादा मला 4 ते 5 वेळेस मला सांगितलं दादांनी की सकाळी उठा, व्यायाम करा, तुझं वजन वाढतोय, तू लक्ष दे. आणि एकदा मोहिनी भेटायला गेले, तिला सांगितलं की त्याला सांगा व्यायाम करायला, योगा करायला सांगा त्याला. मी ह्याच्यासाठी सांगतोय की त्यांनी 10 वेळेस जरी सांगितलं असेल, मी ऐकलं नाही, पण त्याचं महत्व आज समजतोय म्हणून मी आज सकाळपासून ते सुरू केलेलं आहे. फक्त न फक्त दादांच्या प्रेमापोटी आणि त्यांचं मार्गदर्शन हा समोर राहावं म्हणून. स्पष्ट वक्ता, कणखर नेता असं आपल्यामधून निघून गेलं. स्वर्गीय सुधाकरराव नाईक साहेब यांच्या मंत्रिमंडळात पहिल्यांदा राज्यमंत्री म्हणून त्यांना काम करायची संधी मिळाली आणि आज त्यांच्या मंत्रिमंडळात मला राज्यमंत्री म्हणून तिथे काम करण्याची संधी त्यांनी दिली. त्याबद्दल मी कधीही त्यांचे हे आभार विसरू शकत नाही. आज माझे मार्गदर्शक तिथे हरवलेले आहेत. मला दिशा दाखवणारा व्यक्ती जर तिथे आज नसेल तर मला असं वाटते की राजकारणात त्यांचे विचार आणि त्यांच्या बद्दल माहिती घेऊन समोर पाऊल टाकायला पाहिजे. मी पुसद विधानसभा मतदारसंघ, तसंच नाईक परिवार, तसं आपल्या सर्व जनतेतर्फे सन्माननीय दादा व त्यांच्यासोबत विमानात अपघाती मृत्युमुखी पडलेले सर्व परिजनांना, त्यांना त्या सर्व जे मृत्युमुखी पडले त्यांना. रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र न्यूजसाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, यवतमाळ. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.